सर्वच महिलांना पडणारा प्रश्न की मुलांच्या टिफिनसाठी काय बनवू. तर आज आपण मिक्स डाळ आणि भरपूर भाज्या घालून प्रोटीनयुक्त आप्पे बनवणार आहोत. त्याच्यासाठी इथे 2 चमचे मुगाची डाळ, 2 चमचे तुरीची डाळ, 2 चमचे चणा डाळ, 2 चमचे मसूर डाळ, 2 चमचे उडदाची डाळ. तुम्ही इथे मुगाची सालीची डाळ घेतलीत ना तरी पण चालेल. आणि 4 चमचे तांदूळ. कोणताही तांदूळ तुम्ही इथे घेऊ शकता. मी रोजचा वापराचाच तांदूळ घेतलेला आहे. सर्व साहित्य आपल्याला धुवून घ्यायचं आहे. मूग डाळ, तूर डाळ, मसूर डाळ, चणा डाळ, उडीद डाळ, चणा डाळ आणि तांदूळ यांना स्वच्छ अशा आपल्याला 3-4 वेळा धुवून घ्यायचे आहेत. डाळ स्वच्छ धुवून झाल्याच्यानंतर त्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. डाळ चांगली बुडली पाहिजे, वरपर्यंत पाणी ओतायचं आणि हिला 5 तास आपल्याला झाकून ठेवायचे आहे. 5 ते 6 तासानंतर डाळ काढायची, चांगली गाळायची आणि वाटून घ्यायची. थोडीशी जरा जाडसरच वाटायची. गरज पडली तर 1-2 चमचे पाणी घालून याला सरसरीत असं वाटून घ्यायचं आहे आणि याला रात्रभर आपल्याला पीठ आंबवण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. फर्मेट होण्यासाठी मी याला रात्रभर झाकून ठेवलं होतं. बघू शकता तुम्ही कसं पीठ आपलं आलं आहे ते. गरमी आहे, थंड ठिकाणी ठेवायचं नाही तर जास्त आंबट होईल. सकाळी डाळ भिजशी घालायची, संध्याकाळी वाटायची आणि रात्रभर हे पीठ आंबवण्यासाठी झाकून ठेवायचं. याला चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आपण हे आप्पे बनवण्यासाठी ना सोडा वापरणार आहोत, इनो किंवा बेकिंग पावडर ह्याचं काही वापर करणार नाही आहोत. थोडंसं पीठ आपण एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. तुम्हाला जेवढे आप्पे करायचे असतील ना तेवढं त्याच्यामध्ये पीठ काढून घ्यायचं आहे. चवीप्रमाणे मीठ, 1 चमचा बारीक चिरलेला टोमॅटो, अर्धा चमचा शिमला मिरची, 1 चमचा बारीक चिरलेला कांदा, 1 चमचा बारीक चिरलेलं गाजर आणि 2 हिरव्या मिरच्या आहेत. जसं तुम्हाला तिखट पाहिजे ना त्याप्रमाणे, जशी तुमची मुलं तिखट खाणार असतील त्याप्रमाणे मिरची घालायची आणि 1 चमचा बारीक चिरलेला कोबी. थोडंसं आलं किसून घालायचं. आलं घातल्याच्या नंतर म्हणून थोडंसं आलं याच्यामध्ये किसून घालायचं. पाव चमचा हळद आणि 2 पिंच असं आपल्याला हिंग घालायचं आहे. सर्व मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. कोथिंबीर घालायची राहिलेली आहे म्हणून 2 चमचे देठासकट कोथिंबीर घालायची आणि मिश्रण चांगलं व्यवस्थित असं आपल्याला एक मिश्रण चांगलं मिक्स करायचं. म्हणजे आप्पे आहेत ना ते जाळीदार होतात आणि एवढं सरसरीत ठेवायचं, जास्त पातळ ठेवायचं नाही. इथं आप्पे पॅन मी गरम करायला ठेवलेलं आहे. गॅसची फ्लेम मध्यमच ठेवायची आहे आणि आप्पे पात्रामध्ये आपल्याला थोडं थोडं असं तेल घालून घ्यायचं आहे, जेणेकरून आपले आप्पे आहेत ना ते चिटकणार नाहीत. आप्पे पात्रातलं तेल चांगलं गरम झाल्याच्यानंतर हे मिश्रण एकदा मिक्स करून घ्यायचं आणि 1-1 चमचा आपल्याला सर्व भांड्यांमध्ये ह्या घालायचं आहे. नाही सोडा, नाही इनो, खूप साऱ्या भाज्या, खूप सारी डाळ असे प्रोटीनयुक्त आप्पे आहेत ना तर तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी पण बनवू शकता. खायला खूप छान लागतात आणि पोटभरीचं हे नाश्ता किंवा पोटभरीची ही टिफिन होते. त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि 1-3 मिनटं ह्याला आपल्याला गॅस बारीक करून वाफवून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनटानंतर हे आप्पे आहेत ते आपल्याला पलटी करून घ्यायचे आहे. गॅस मोठा ठेवायचा नाही. जर तुम्ही गॅस मोठा ठेवलात ना तर ते वरून शेकले जातील आणि आतमध्ये कच्चेच राहतील. वाटलं तर थोडंसं असं 1-1 थेंब असं तेल सोडायचं. कमी तेलामध्ये हे आप्पे चांगले तयार होतात, झटपट असे आणि मस्त असे सर्व साईडनी चांगले खरपूस असे त्यांना आपल्याला आलटून पलटून भाजून घ्यायचे आहेत. तुम्ही हे आप्पे बनवण्यासाठी मी सांगितलेल्याच प्रमाणामध्ये घेतलं पाहिजे असं नाही. कोणतीही डाळ तुम्ही कमी जास्त करू शकता किंवा तुम्ही तांदळाचं प्रमाण पण जास्त वाढू शकता. आप्पे आपले चांगले शेकलेले आहेत, त्यांना काढून घ्यायचे आहेत. असे सर्व आप्पे आपण काढून घेतलेले आहेत. चटणी बरोबर, सॉस बरोबर किंवा असे सुद्धा खूप अप्रतिम लागतात. नक्की तुम्ही एकदा मिक्स डाळीचे आप्पे करून बघा. मुलं भाजी खात नाहीत ना म्हणून बारीक चिरून तुम्ही किंवा किसून जरी भाज्या घातल्यात ना तरी चालेल. बघू शकता कसे जाळीदार असे खरपूस असे आपले आप्पे तयार झालेले आहेत. ते एक तुम्हाला तोडून दाखवते आतून कसे जाळीदार आप्पे आपले तयार झालेले आहेत. ते मुलांच्या टिफिनसाठी एकदम परफेक्ट अशी ही रेसिपी आहे. आवडली तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जशी तुमची मुलं खात असतील ना त्याप्रमाणे तुम्ही टिफिनमध्ये आप्पे भरायचे आहेत. आणि जर एकदमच तुमची मुलं लहान असतील तर मेयोनीज दिलेत ना तरी पण चालेल. मेयोनीज बरोबर आणि सॉस बरोबर पण खूप छान लागतात. आणि तुम्हाला नाश्त्यासाठी बनवायचं असेल तर चटणी बरोबर अप्रतिम लागतात. वेळात वेळ काढून तुम्ही माझे व्हिडिओ बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते. थँक्यू.